मला आत्ताच्या आत्ता मंजिरीशी बोलायचंय विहंगा. तिला सगळं सांगून टाकायचंय. हे पापाचं ओझं आता मला नाही सहन होत. जी माझ्यावर जीवापाड प्रेम करते, मला देव मानते, तिची मी आणखीन फसवणूक नाही करू शकत. तू काय बोलतोय? शुद्धीवर आहेस का? आता शुद्धीवर आलोय. आता शुद्धीवर आलोय. मला खूप त्रास होतोय विहंग. मला नाही सहन होत आहे. आणि तुला काय वाटतं, हे सगळं सांगितल्यामुळे त्रास कमी होईल? माझ्या मनावरचा ताण कमी होईल. वहिनींचा विचार केलास? होणाऱ्या परिणामांचा विचार केलास? चांगल्या मनानं एखादी गोष्ट केली की त्यातून काहीच वाईट निष्पन्न होत नाही. गौरव, हीच लायकी आहे तुझी. हे सगळं ना मी फार पूर्वीच करायला हवं होतं, तर आज हा दिवस बघायला नसता मिळाला. सीडीज अदला बदली करताना तुला लाज नाही वाटली? सीडी गौरव, तुझ्या आता गप. मला ना आज स्वतःचीच लाज वाटते की तुझ्यासारख्या नीच आणि नालायक बाईवर मी प्रेम केलं. गौरव प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकायचंय? काय ऐकून घ्यायचंय? हा, अजून काय खोटं बोलणार आहेस तू? मी खोटं नाही बोलत आहे, खरंच. गौरव मी खरंच खोटी कारण नाही देते. गौरव मी मान्य करते की माझी चूक आहे. मी खोटं नाही बोलत आहे. मला फक्त एवढंच म्हणायचंय की ह्या सगळ्या प्रकरणात सगळी चूक माझ्या एकटीची नाही आहे. ए, आता पास झालं. हे बघा, तुम्ही उगाच माझी काळजी नका करत जाऊ. हे बघ, मी खूप काळजी करतोय का कमी काळजी करतोय, ती उगाच आहे का मनापासून आहे, हे माझं मला ठरवू दे. कळलं? मंजिरी, हा अजून विचार कर. होय, मला ठाव होतं. आणि शालेला नाही, म्हणजे सुरुवातीला ठाव नव्हतं तिला, पण नंतर कळलं. कळणं भागच होतं, कारण परिस्थितीच तशी घडत गेली होती. परिस्थिती? कसली परिस्थिती ग? असल्या घाणेरड्या गोष्टींसाठी सुद्धा तुझ्याकडे कारणं आहेत ती? एक शब्द बोलू नकस. आहे, माझं ऐकून तरी घे. अगं तेव्हा काळच तसा होता. अगं सत्याचा मंजिरीवर संशय होता, त्यामुळे आम्हाला बी तिच्याबद्दल तसंच वाटत होतं. आणि असं बी प्रियाचा सत्यावर लय जीव होता. अगं तिचं प्रेम होतं त्याच्यावर. मग तेव्हा असं वाटलं की सत्याला त्याच्या बायकोपासून सुख नाही गावलं तर नाही गावलं, दुसरीकडून कुठून मिळत असेल तर आपण कशाला आडूया. ही अक्कल कुणाची? तुझी की शालेची? नक्कीच तुझी असणार आहे.
असं वरबाडून घेतलेलं सुख पचत नसतंय चारे. आता काय गत झाली आहे बघतीस ना व. काय होणार आहे त्या दोघांच्या संसाराचं. एवढी अक्कल पाजळलीस. आता दे माझ्या प्रश्नाचं उत्तर. हाय हाय, मला आता काय बी सुधरत नाहीये बघ. मला एक कळत नाही, त्या दोघांमधल्या वादाचं शूटिंग झालंच कसं, आणि ते बी आताच दिसलं. आता याला भानामती म्हणायची की भूताटकी. ना भानामती हाय ना भूताटकी हाय. वरच्याचा न्याव आहे त्यो. मंजिरीनं न केलेल्या पापाची शिक्षा सत्या तिला कायम देत राहिला. ती इनवणी करत होती, गयावया करत होती, पण कुणी ऐकलं नाही तिचं. तू बी बोलणं टाकलंस तिच्या संग. डोळ्यात खुपत होती ना व तुझ्या. हाय हाय, चुकलं माझं. मला बी पश्चाताप होतोय माझ्या वागण्याचा. येळ निघून गेल्यावर ऊर बडवण्यापरीस माणसाच्या हातात काय बी नसते चारे. एक येळ तुमचं कर्म माफ करण्यासारखं हाय ग. सत्यानं महापाप केलं या. ते कसं लपून राहणार. ते कसं लपून राहणार आहे. हाय हाय, काय बिकट, पण सत्याचा संसार वाचीव. अगं तू समजव ना म्हणजे हिला. हे ऐकल तुझं. हाय, आणि तसं बी आता सत्यात आणि प्रियात तसं काय बी नाही. मी साक्ष देते त्यांची. पण आहे तू समजव ना मंजिरीला. अगं सत्यासाठी नाही, पण आपल्या पिल्लूसाठी, त्या तान्या जीवासाठी तरी कर ना असं. आई समजू ना मंजिरीला. आई समजवशील ना. आई बोल ना काय तरी. आई बोल ना. मी समजावणारी कोण ग. आता त्याच्या मनात जे काय असेल तेच होईल बघ. तुम्ही लग्न बंधनात बांधले गेलात, पण आमच्या मुलीने सगळी वचनं केली. पण आता देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुम्हालाही काही वचनं घ्यावी लागतील. पहिलं वचन, मी आयुष्यभर तुला प्रेमाने सांभाळेन आणि तुला अंतर देणार नाही. मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही. दुसरं वचन, कुठल्याही सुखात तुला काही कमी पडू देणार नाही. कुठल्याही सुखात कधी काहीही कमी पडू देणार नाही. तिसरं वचन, आयुष्यभर तुझ्याशी. बस, या 2 वचनात आलं ना सगळं. काही हवंय का? काही हवंय? सत्यजी, त्यांनी हे बघा, माझ्याकडे दुर्लक्ष करून काही होणार नाहीये. आत्ताच जर तुम्ही डोळे उघडले नाहीत ना तर अनर्थ ओढवेल या घरावर. नेत्रा, हे बघ, तुला जे काही सांगायचंय ते जरा स्पष्टपणे सांग, ठीक आहे? बोल. सांगते. म्हणजे
कसं सांगू मला कळत नाहीये. माझ्याच्याने तर बोलवत पण नाहीये, पण तुम्हाला मन घट्ट करून ऐकावं लागेल. नक्की काय ऐकायचंय मी, कळेल का मला? ती प्रिया ती तुमच्या वाईटावर टपली आहे वहिनी. तिला तुमचं चांगलं झालेलं कधीच बघवणार नाही. अहो एवढंच काय, तिने सत्यजित दादांनाही आपल्या जाळ्यात ओढलं. मला हे सांगा, हे पोचले ना हॉलवर? सत्यजित दादा अजून हॉलवर पोचलेच नाहीये. अहो तुम्ही कधी आलात? आत्ताच. आणि तुम्ही मला काही सांगितलंच नाही. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये का बोलवलं होतं त्यांनी? अगं सत्या, माझ्या रूम मध्ये ये, मला बोलायचंय तुझ्याशी. आज उशीर कसा झाला? आणि ऑफिसला गेलोच नव्हतो मी आज. पुण्याला गेलो. प्रियाला तिच्या घरपर्यंत सोडून आलो. का? काय झालं? अगं सकाळी अचानक तिला चक्करच यायला लागली. म्हटलं अशी एकटी कुठे जाणार ती, म्हणून सोडून आलो. वहिनी दादांना शोधताय? वहिनी माझ्याशी बोलायचं नसेल तर बोलू नका, पण तुम्ही काळजीत दिसलात म्हणून मी विचार. बाय द वे प्रियाला विचारून बघा, तिला कदाचित माहिती असेल. मंजिरी, अगं मला कळलंच नाही आम्ही दोघं कसे ज्या रूम मध्ये कसं आलं. आम्हाला खरंच मंजिरी, काय ग तू अशी खाली का बसलीस? झोपली नाहीस का? झोपलेच होते. जाग आत्ता आहे. विहंग म्हणत होता की उजाडल्यावरच निघू, पण मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी. तुमचं बोलणं राहू द्या. त्याआधी मलाच तुम्हाला काहीतरी महत्वाचं दाखवायचंय. काय? मंजिरी, मंजिरी अगं शुभ्रा एकटीच आहे आतमध्ये. काय आहे?
कशी वाटली रूम? ठीक आहे. ठीक आहे, मस्त आहे. सत्यजी, तुला माहितीये, तू माझ्या बरोबर असल्यावर मला कुठलीही जागा मस्तच वाटते. एवढा लांबचा प्रवास करून दमला असेल. काय हवंय का? काय नाही, आय वॉज जस्ट हेल्पिंग यू. आता आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण सगळ्यांपासून एवढ्या लांब एकमेकांपासून दूर राहायला आलोय का? मंजिरी, बस बस. प्रेम, विश्वास या असल्या शब्दांचं केवढं अवडंबर माजवलं तुम्ही या संसारात. पण हा संसार कसा होता आणि काय झालाय ना, ते हा व्हिडिओ बघून लक्षात आलंय माझ्या. माझं चुकलं म्हणजे. प्लीज नाही, चूक तुमची नाहीये, चूक माझी झाली. तुमच्यावर आंधळी श्रद्धा ठेवली ना, ही चूक झाली माझी. आजपर्यंत वाटेल ते बोलत आलात मला, नको नको ते आरोप केलेत माझ्यावर. ज्या त्रासाची मी कधी कल्पना सुद्धा नव्हती केली, तो सगळा त्रास माझी चूक नसताना मी सहन केला. आणि मी तोंडातून चकार शब्दही नाही काढला. का? कारण मला असं वाटलं, तुम्ही कसंही वागत असलात तरी तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. पण नाही, आज माझे सगळे भ्रम दूर झाले, सगळे भ्रम दूर झालेत माझे. कधीपासून चालू आहे सगळं? लग्नानंतर की लग्न आधीपासून? नाही मंजिरी, तू समजतेस तसं काही नाही. माझ्या हातून फक्त एक चूक झाली. फक्त फक्त तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा मी मला सांगा ना. कदाचित तुमचा अफेअर आता सुद्धा चालू असेल. नाही 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 कसं? बरोबर. ज्या प्रियाला फक्त बस स्टँड पर्यंत सोडायला जायचं होतं, त्या प्रियाला पार पुण्याला सोडायला गेलात तुम्ही. आता घरी गेलात की आणखी कुठे गेलात मला काय माहिती. मंजिरी, माझी एवढी मोठी फसवणूक केली तुम्ही दोघांनी. नाही, तुम्ही दोघांनी नाही, तुमच्या अख्ख्या कुटुंबाने माझी फसवणूक केली आहे. तुम्हाला माझा देव मानला होता मी, आंधळी श्रद्धा ठेवली होती तुमच्यावर. प्रियाला तर मी माझ्या सख्ख्या बहिणीपेक्षाही जवळचं मानलं. पण नाही, तुम्ही दोघांनी मिळून मला मूर्ख ठरवलं. मधुराने मला वेळोवेळी जागा करण्याचा प्रयत्न केला होता, वेळोवेळी ती मला समजावत होती. पण माझ्याच डोळ्यावर झापडं होती ना तुमच्यावरच्या प्रेमाची, विश्वासाची. पण नशिबाने अशी चणचणीत मुस्काटात मारली ना माझी गुंगी खाडकन उतरली. समोरचं सगळं स्पष्टपणे दिसू लागलंय मला. आणि आता स्वतःच्या मूर्खपणावर हसावं की रडावं हे कळतच नाहीये मला.
सगळं सगळं इथे माझ्या डोळ्यात देखत घडत होतं, स्पष्ट दिसत होतं मला. पण मीच माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली होती.